धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये दिसताय। कुठल्याही नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णतः अवलंबून राहू नका, त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका या शब्दात कानपिचक्या दिलाय। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली आहे। त्यात दादांनी आपल्या नेत्यांचे चांगलेच कान टोचले असल्याचं बघायला मिळतंय। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये दिसताय। कुठल्याही नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांवर पूर्णतः अवलंबून राहू नका, त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका या शब्दात कानपिचक्या दिलाय। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक झाली आहे। त्यात दादांनी आपल्या नेत्यांचे चांगलेच कान टोचले असल्याचं बघायला मिळतंय।